प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? प्रभू येशू तुमच्याबद्दल खूप काळजी घेतो आणि प्रेम करतो. तुम्हाला माहित आहे का त्यांना तुमच्याबद्दल काय काळजी आहे? ती आपल्या आत्म्याबद्दल आहे. आपल्यात एक आत्मा नाही का? आपण त्याला हृदय म्हणतो. हृदय म्हणजे फक्त रक्त पाठवणारे अवयव नाही. आपण त्यालाही हृदयच म्हणतो. पर प्रभू आपल्या अंतरात्म्यात येतो आणि वास करतो. म्हणून ते हृदय खूप महत्वाचे आहे. त्याला आत्मा असेही म्हणतात. तो डोळ्यांना दिसत नाही. तो आपल्या अंतरात्म्यात असतो. तिथेच प्रभू वास करतो. आत्मा जपणे खूप महत्वाचे आहे. प्रभू म्हणतो नीतिसूत्रे 4 वचन 23 मध्ये, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. प्रभू म्हणतो तुझे हृदय सर्व जागरूकतेने जप. आपण आपले शरीर चांगले ठेवण्याकडे लक्ष देत नाही का? आपण इच्छितो की आपण निरोगी आणि आजारमुक्त असावे. आपण सकाळी उठतो, धावायला जातो आणि व्यायाम करतो. आपण ते तसेच जपले पाहिजे. तुमच्याकडे सोन्याची वस्तू असेल तर तुम्ही ती घरात कुठेही ठेवणार नाही. सोने मौल्यवान असते. मग तुम्ही त्याचं काय कराल? तुमच्या घरात तुम्ही ते सुरक्षितपणे कपाटाच्या आतल्या छोट्या खोलीत ठेवता आणि कुलूप लावता. ते असं म्हणणार नाहीत का की सोनं कुठेही ठेवू नका? ते सुरक्षित ठेवायला हवं. म्हणूनच आपण मौल्यवान गोष्टी जपण्याची काळजी घेतो. समजा तुमच्याकडे जमीन आहे. जर तिथे कोणी येऊन झोपडी बांधली, तुम्ही लगेच त्यांना तिथून हाकलून लावाल आणि जमिनीभोवती कुंपण घालून ती सुरक्षित कराल. म्हणूनच आपल्याला आपल्याकडील गोष्टींची काळजी असते. पण तुमचं हृदय हेच सर्वात मौल्यवान आहे. आपण ते पूर्ण दक्षतेने जपलं पाहिजे. प्रभू म्हणतो तुझं हृदय पूर्ण दक्षतेने जप. हृदय हेच ते स्थान आहे जिथे देव वास करतो. बायबल देखील इशारा देतं की हृदय सर्व गोष्टींपेक्षा कपटी आणि अत्यंत वाईट आहे. सैतान आपल्या हृदयाला अशुद्ध करण्याचे आणि त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. जर आत्मा नावाचं हृदय अशुद्ध झाले तर आपण देवाशी असलेला संबंध गमावू. आपण आपला आनंद, आशीर्वाद आणि चांगुलपणा गमावू. हे सैतानाला माहीत आहे. म्हणूनच तो नेहमी आपल्या हृदयावर निशाणा साधतो आणि आपल्या आत्म्याला डागाळण्याचा प्रयत्न करतो. पण प्रभू म्हणतो तुझं हृदय पूर्ण दक्षतेने जपून ठेव. हृदयात काय आहे? येशू सारखा कोणीच नाही ज्याने माणसाच्या हृदयात काय आहे हे उघड केलं. तुम्ही जर मार्क 7वा अध्याय 21वा वचन वाचलात, तो म्हणतो माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ. ही सगळी वाईट गोष्टी आतूनच येतात आणि माणसाला अपवित्र करतात. ही सगळी गोष्टी हृदयातूनच उत्पन्न होतात आणि माणसाला अपवित्र करतात. या सगळ्या गोष्टी तिथेच राहतात. तिथेच पाप वास करते. तुझा आत्मा जर तू ते जपलं नाहीस तर पापाचा कचरा तिथे साठतो आणि तुझं आयुष्य खराब करतो. तुला शांती, आनंद, आरोग्य आणि आशीर्वाद गमवावे लागतील. म्हणूनच शास्त्र आपल्याला सल्ला देतात. आपलं हृदय सर्व जागरूकतेने जपा. आपल्याला रोज यासोबत संघर्ष करावा लागेल. माझ्या सेवेत येऊन 50 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. आजपर्यंत सैतानाचं मुख्य लक्ष्य म्हणजे हृदयाला डागाळणं आहे. म्हणूनच दररोज सकाळी आपलं हृदय देवाच्या वचनाने भरू द्यायला हवे. आपलं हृदय पवित्र आत्म्याने भरू द्यायला हवे. जर तुम्ही नेहमी वचनाने आणि आत्म्याने भरलेले असाल तर पापाचा कचरा तुमच्यात शिरू शकणार नाही. सैतान पापाचा कचरा टाकण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण कामावर जातो, सेवा करतो किंवा विविध ठिकाणी भेट देतो. कधी कधी राग,
वासना किंवा चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या परिस्थिती येऊ शकतात. पर देवाचा आत्मा आपल्याला कधीच सोडणार नाही. आपल्यात वास करणारा पवित्र आत्मा शास्त्राच्या प्रकाशात आपल्याला पवित्र मार्गाने चालवेल. म्हणूनच असं सांगितलं जातं की आपली आत्मा शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून प्रार्थना करावी आणि वचन वाचावं लागतं. कोणीही असं म्हणू शकत नाही की मी पवित्रतेमध्ये पूर्ण झालो आहे. एखादा माणूस 100 वर्षांचा झाला तरी त्याला अजूनही पवित्रतेची गरज असते. त्यांनाही पापी प्रलोभन येतात. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने सकाळी लवकर उठायला हवे, आपल्या हृदयात वचन भरू द्यावं आणि प्रार्थना करावी, प्रभू माझं हृदय राख, माझ्यात तुझी सामर्थ्य भर आणि मला सुरक्षित ठेव. आपल्याला असंच करावं लागतं आणि आपलं हृदय पवित्र ठेवण्याबद्दल सतर्क राहावं लागतं. समजलं का? आता आपलं हृदय तपासा. तुम्ही कोणावर तरी कटुता, द्वेष किंवा राग बाळगत नाही ना? तुम्हाला कोणाला पाहून वासनेची प्रलोभन येत नाही? लगेच प्रभूला सांगा, मला मदत कर. माझ्यात पापाचा कचरा साठवू नये. ते सगळं माझ्यापासून दूर जाऊ दे. माझं हृदय प्रेम, पवित्रता, नम्रता आणि करुणेने भरून जावो. किती छान होईल ना? आपली हृदय अशी भरली असतील तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. येशू ख्रिस्तच आपल्याला असं हृदय देतो. तोच आपल्याला मदत करतो. तुम्ही म्हणाल, तुम्ही विचार करताय मी पापातून पश्चाताप केला, माझं हृदय कचाने भरलं. काळजी करू नका. तुमचा हात हृदयावर ठेवा. म्हणा, येशू तू माझ्या पापासाठी क्षमा मिळवण्यासाठी क्रूसावर रक्त सांडलं. तुझ्या रक्ताने माझं हृदय धुवून टाक. माझं हृदय पापापासून शुद्ध कर. असं प्रार्थना करा. तुम्हाला आजपासून बदल दिसेल. तो येईल आणि तुमच्यात वास करेल. पवित्र देव आत आला तर पाप आत राहू शकत नाही. जसं ते आलं तसं ते निघून जाईल. म्हणून प्रभूला सांगा, येशू माझ्या हृदयात ये. तुझ्या रक्ताने माझं हृदय धुवून पवित्र कर. माझं हृदय पूर्ण दक्षतेने राखण्यासाठी मला कृपा दे. माझं हृदय पापाने डागाळू देऊ नकोस. पापाचा कचरा साचू देऊ नकोस. पापापासून दूर ठेव, पवित्र ठेव. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.